राहुल गांधींनी एक ट्विट केलंय आणि देशभरातल्या सर्व वर्तमानपत्रांमध्ये लेख स्वरूपामध्ये राहुल गांधींचे सर्व त्यांनी दिलेली माहिती, त्यांनी दिलेले सर्व लेख हे प्रकाशित झालेत आणि या स्कॅमची नव्याने चर्चा ही देशभरात होऊ लागलेली आहे। राहुल गांधींनी आज त्यांचं म्हणणं जे आहे हे वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये हे जगापुढे, देशापुढे आज मांडलंय। त्यापूर्वी संसदेमध्ये त्यांनी भाषणात सदरचे सर्व मुद्दे अत्यंत विस्तार स्वरूपात मांडले आणि ते विस्तार स्वरूपात मांडत असताना राहुल गांधींची जी मागणी होती, भाव होता, हा आरोपाचा नव्हता। या सर्व स्कॅमची, या सर्व एकंदरीत असणाऱ्या घडलेल्या घटनांची आणि जो माहिती जी राहुल गांधींनी मांडली त्या संदर्भामध्ये त्यांनी चौकशीची मागणी ही देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये चौकशीची मागणी केली। आता चौकशीची मागणी केली तेव्हा तर आरोप नव्हते। त्यांनी भाजपच्या संदर्भात, नरेंद्र मोदींच्या संदर्भात, निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये कुठेही त्या ठिकाणी राजकीय मांडणी न करता किंवा आरोप न करता एकंदरीत दिलेल्या सर्व माहितीच्या अनुषंगानं ताबडतोबीनं चौकशी आणि चौकशीच्या उपरांत कारवाईची आणि दुरुस्तीची मागणी त्या ठिकाणी केली। मात्र झालं काय, तर पंतप्रधान खूप बोलले, तास दीड तास त्यांच्या भाषणाचा वर त्यांनी रिप्लाय दिला। अगदी चक्क पाणी पीत पीत भाषण त्यांनी संसदेमध्ये केलं। मात्र या संदर्भामध्ये एक शब्दही त्यांनी त्या ठिकाणी उच्चारला नाही। चौकशीची घोषणा करणं तर दूरच राहिलं। त्यानंतर काँग्रेसचं शिष्टमंडळ या सर्व माहितीचं संकलन करून एकत्रित माहिती जी आहे ती करत असताना निवडणूक आयोगाकडे गेली आणि निवडणूक आयोगाकडे जाऊन चौकशीची मागणी केली, सखोल चौकशीची मागणी केली। मात्र त्यावरही काही झालं नाही। महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या काँग्रेसचं एक शिष्टमंडळ जाऊन सदरचीच मागणी त्यांनी केली आणि सांगितलं की जो प्राथमिक आपण जो निवडणुकीची जी आकडेवारी जी सांगितली होती त्यामध्ये फार मोठी तफावत आहे। आजच्या लेखातही सांगितलंय की प्राथमिक मतदान किती झालं याचा जो अंदाज होता, आकडेवारी होती, याचा क्रोनॉलॉजिकली 2009 ते 2024 अशा स्वरूपामध्ये जी विधानसभेची आकडेवारी सांगितली त्यात सांगितलं की 2009ला प्राथमिक आकडेवारी काय आली की किती मतदान झालं तर 60%। अंतिम मतदान जो 17 नंबरचे फॉर्मचं संकलन केल्यानंतर जो विधानसभा मतदारसंघनिहाय जी अंतिम मतदानाचा जो आकडा आला तो होता 59.50। म्हणजे फरक किती होता, तफावत किती होती तर उणे 50% ही त्यातली असणारा अंतर होतं, फरक होता। 2014च्या निवडणुकीमध्ये प्राथमिक जो आकडेवारी जी निवडणूक आयोगाने जाहीर केली ती होती 62% मतदान झाल्याची। अंतिम माहिती आली ती 63.8%ची। म्हणजे एकंदर फरक किती झाला तर केवळ 1%चा झाला। 2019च्या निवडणुकीमध्ये जो निवडणूक आयोगाने दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्राला जी माहिती दिली किंवा जो निवडणूक आयोगाला, राज्याच्या निवडणूक आयोगाला, केंद्र सरकारच्या निवडणूक आयोगाला जी माहिती प्राथमिक स्वरूपाची जी दिली ती होती 60.46% मतदान झाल्याची आणि अंतिम मतदान झाल्याचा जो अहवाल होता तो किती होता तर तो होता 61.10चा। म्हणजे तफावत किती होती तर केवळ 0.64 इतकाच फरक त्या ठिकाणी हा आढळून आला। मात्र 2000च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जी उडी मारली ती हनुमानाच्या उडीला आपण सर्वात मोठी उडी म्हणतो, या उडीला लाजवेल एवढी मोठी उडी ही निवडणूक आयोगाने एकंदरीत त्यांच्या कामकाजामध्ये घेतल्याची आढळून येते। आणि ती किती होती तर प्राथमिक मतदानाचा अहवाल संध्याकाळी 5 वाजताचा जो अहवाल ज्याला आपण म्हणतो तो होता 58.22 एवढं मतदान झाल्याचं सांगितलं। तर दुसऱ्या दिवशी जी माहिती त्यांनी अधिकृत स्वरूपामध्ये अंतिम मतदानाची जाहीर केली ती होती 66.5ची। म्हणजे उडी कितीची होती, जवळपास 8% मतदानाची। म्हणजे 7.83 म्हणजे 8% मतदानाची ही वाढ होती। मोदी साहेब एआयचं खूप कौतुक करतात, अलीकडच्या काळात प्रशासनाच्या सोबत एआय घ्यायच्याही गोष्टी करतात।
राजीव गांधींनी माहिती तंत्रज्ञानामध्ये आपल्याला घेऊन गेलं. सगळीकडून संगणक आहेत. संगणकाशिवाय आता कार्यालयाचं असो माणसाचं असो भागत नाही. आता असा स्मार्ट कामकाज आपलं सुरू झालेलं आहे. टेक्नॉलॉजी आपल्याजवळ आलेली आहे. ही गॅप दिवसेंदिवस कमी व्हायला पाहिजे. आपण ॲक्युरेसीकडे जायला पाहिजे आणि ही ॲक्युरेसी संगणकाच्या माध्यमातून झालेली आपल्याला आढळून येतं. कारण केवळ अर्ध्या टक्क्याची ही एका निवडणुकीत दिसते, दुसऱ्या निवडणुकीत 1% जाते, तिसऱ्या निवडणुकीत ती केवळ अर्ध्या टक्क्याच्या थोडीशी जास्त दिसते. आणि यावेळेस जर एवढी वाढ होत असेल तर यामध्ये गोड बंगाल आहे. अशा प्रकारचे आरोप हे झालेले आहेत आणि या आरोपाला केवळ आरोप म्हणणं चुकीचं आहे. कारण हाताच्या कंगणाला आरशा कसाला हे सगळं सिद्ध झालेलं आहे. याची चौकशी करा फार तर काय. मात्र ही चौकशी होताना आढळून येत नाही. काँग्रेसचं शिष्टमंडळ जेव्हा निवडणूक आयोगांना भेटलं, जेव्हा राहुल गांधींनी संसदेमध्ये भाषण केलं, संसदेच्या केलेल्या भाषणाच्या उपरांत पुन्हा काँग्रेसचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटलं, तर ह्या सगळ्याच्या दरम्यान काय होतं तर निवडणूक आयोग या संदर्भात कुठल्याही प्रकारचं खुलासा स्पष्टीकरण देत नाही. किंबहुना निवडणूक आयोगावर अधिक संशय वाढण्याचं कारण काय? ही तर आकडेवारी सगळी बोलकीच आहे. या आकडेवारीच्या संदर्भामध्ये कुठेही काही फरक नाही. कारण ही सगळी शासनाचीच, निवडणूक आयोगाचीच, ही प्रशासनाची आकडेवारी, यात कुठलाही दुमत असण्याचं कारण नाही. या आकडेवारीच्या सोबत आणि तथ्यांच्या सोबत जेव्हा जेव्हा काँग्रेसने पहल केली आहे आणि या संदर्भामध्ये कारवाईची मागणी केली आहे, त्या संदर्भात निवडणूक आयोग बोललं नाही. तर उलट पक्षी निवडणूक आयोगाने काय केलं तर बदल केले. जे रेकॉर्डिंग आहे आणि इलेक्ट्रॉनिक काही ज्या माहिती आहे ही पहिले देण्याची मुभा होती. एकीकडे देशाच्या संसदेने माहितीचा अधिकार लागू केलेला आहे आणि माहितीचा अधिकार या देशामध्ये असताना यापूर्वी दिल्या जात असणारी माहिती यापुढे दिल्या जाऊ नये अशा प्रकारचा फतवा हा निवडणूक आयोगाने काढला. आणि निवडणूक आयोग या सगळ्या अनियमिततेच्या संदर्भात, या सगळ्या स्कॅमच्या संदर्भात, या सगळ्या मॅच फिक्सिंगच्या संदर्भामध्ये कुठेही बोलण्याकरता तयार नाही. केवळ 2 लोक या संदर्भात बोलत आली आहेत. एक होते देशाचे गृहमंत्री अमित शहा, जे या महाराष्ट्राचे सर्वेसर्वा होऊन बसले आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नाही आहेत, तर आता अमित शहा बोले आणि महाराष्ट्र चाले, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कोणचं खातं कोणाला मिळणार हे अमित शहा ठरवतात. युती कोणत्या पक्षाशी करायची हे अमित शहा ठरवतात. उपमुख्यमंत्री नाराज असले तर त्यांना गाडीत घेऊन ते फिरवतात. उपमुख्यमंत्री नाराज असले तर सह्याद्रीवर विमान लेट करून ते त्यांच्याशी चर्चा करतात. अहो एवढंच कशाला, अमित शहा हेच आता कोणत्या जिल्ह्याचा कोल पालकमंत्री हे ठरवतात. आणि अशी सुपर पॉवर नवे तर सर्वेसर्वा महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत कंसातले आणि देशातले जे गृहमंत्री आहेत संवैधानिक पदाच्या अनुषंगाने, ते या सर्व आरोपांचं, या सर्व माहितीचं ते उत्तर देतात. वास्तविक पाहता त्यांच्यावर हे झालेले आरोपच नाही. आरोप निवडणूक आयोगावर आहे. आरोप भाजपचे लोक कसे निवडून आले हा प्रश्न आहे आणि आरोप निवडणूक आयोगावर आहे. याचं उत्तर निवडणूक आयोगाने देणे अभिप्रेत आहे. मात्र देशात अमित शहा उत्तर देतात आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांचं आतापर्यंत उत्तर देत आलेले आहेत. याचाच अर्थ काय की आरोप निवडणूक आयोगावर होत असताना याची जी झळ आहे किंवा याचं जे उत्तर आहे हे देणं कोण क्रमप्राप्त समजतं तर ही 2 महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि केंद्रामध्ये अमित शहा याचं उत्तर देता. याचा अर्थ यामध्ये काहीतरी निश्चित हे लपलेलं आहे. आणि या सर्वांच्या सोबतच, कारण आजचा लेख हा विस्तृत स्वरूपात आहे, यात वेगळ्याने या माहितीलाच काही पुनरुच्चार देता करण्याची आवश्यकता नाही. 2019 ते 2024 या दरम्यानच्या काळामध्ये या 5 वर्षामध्ये 31 लाख मतदान वाढलं. आणि विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर 2024च्या तर विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत 41 लाख मतदान हे वाढलेलं आहे. हे वाढलेलं जे मतदान आहे हे मतदान कुठून आलं? वय वर्ष 18च्या वर एकूण किती लोकसंख्या आहे हे शासनच सांगतं आणि त्या लोकसंख्येला पेक्षा अधिक मतदान असल्याचं हे सिद्ध होत आहे. त्यामुळे 18च्या वरील लोकसंख्या सरकार सांगतं आणि त्याच्यावर जर मतदान येत असतील तर निश्चित हे मतदान जे आहे हे अनारस आहे.
त्यामुळे हे वाढलेलं जे मतदान आहे हे बोगस आहे, अनारस आहे, याचा मायबाप नाही या मतदानाचं. नरेंद्र मोदी साहेब सांगतात की आय एम नॉट बायोलॉजिकल, तर हे बायोलॉजिकल मतदान नाही, हे कुठेतरी आकस्मिक स्वरूपामध्ये एक आलेले बरेच शब्द आहेत. ते संविधानिक आहे का नाही मला माहीत नाही, मात्र हरामी मतदान आहे, कारण हरामी हा काही शब्द असंविधानिक नाही. हे आलेलं जे मतदान आहे हे मतदान कुठेतरी अनारस स्वरूपाचं आहे. हे निराधार म्हणजे आधार याला कोणतं नाही, हे बायोलॉजिकल असं मतदान नाही, हेही या निमित्तानं सगळं सिद्ध होत आहे. त्यामुळे आज या सगळ्या देशभरामध्ये याची चर्चा चालू आहे, महाराष्ट्रात याची चर्चा चालू आहे. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांना पत्रकारांनी या संदर्भात विचारलं तर त्यांचा चेहरा पहा कसा कानकोंड्यासारखा झालेला आहे. आणि ते सांगतात आहे की राहुल गांधींना दुसरं काम नाही, काम असो नसो, आरोप झालेले, गंभीर आरोप झालेले, वारंवार आरोप होतात आहे. तुमचीच आकडेवारी, शासनाची आकडेवारी, निवडणूक आयोगाची आकडेवारी घेऊन लोकशाहीच्या मुळावर काही प्रश्न उठलेले आहेत, गणतंत्राच्या मुळावर काही प्रश्न उठलेले आहेत. त्यामुळे हा काही ख्याली खुशालीचा आणि तुमच्याला कम्फर्टेबल नाही आहे याचा विषय नाही, हा लोकशाही मूल्याचा प्रश्न आहे. लोकशाहीच्या शेवटी आपण लोकशाही म्हणतो म्हणजे ती कशातून, मतदान प्रक्रियेलाच आपण लोकशाही म्हणतो. आणि त्या लोकशाहीच्या मूलभूत बेसिक फंडामेंटल जर सिस्टीमच्या अनुषंगाने प्रश्न जर उपस्थित होत असेल तर एक संवेदनशील, एक जबाबदार, एक संवैधानिक पदावर बसलेला माणूस, जे अर्थात देवेंद्र फडणवीस स्वतःला समजतात, त्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे. मात्र ते पळ काढतात आहे, ते चक्क पळून गेलेले आपल्याला आढळतील. त्यांच्याजवळ उत्तर नाही आहे, आणि त्यांच्याजवळ उत्तर नाही आहे तर त्यांनी या संदर्भामध्ये एकदा कारण हा दूध का दूध पाणी का पाणी झालेला आहे. आणि तो काय झालेला आहे तर हे महाराष्ट्र सरकार जे आहे, देवेंद्र फडणवीस त्याचे मुख्यमंत्री स्वतःला म्हणतात, हे असंवैधानिक आहे. हे सगळे नीतिमूल्य आणि सर्व व्यवस्था बाजूला ठेवून हे चोरी करून, मतांची चोरी करून, मतावर दरोडा टाकून, मतांचा डल्ला जमवून हे सरकार अस्तित्वात आलेलं आहे. त्यामुळे हे असंवैधानिक आहे, हे सिद्ध झालेलं आहे. आणि करिता कुठल्याही प्रकारे ते नैतिकता त्यांच्यामध्ये या प्रश्नांची उत्तर देण्याकरता राहिलेले नाही. आपले मुख्यमंत्री तर कशात पटाईत आहेत तर जाती जातीत भांडणं लावण्यामध्ये पटाईत आहेत. दुसरे कशात पटाईत आहेत तर ते काही झालं की SIT लावतो म्हणतात. धुळ्याच्या कुणाल पाटील साहेबांच्या धुळ्याच्या कमरा नंबर 102 मध्ये कोट्यावधी रुपये सापडले, लावली SIT. कुठे पुण्याला बलात्कार होतात आहे, खून होतात आहे, हुंडाबळी जातात आहे, लावली SIT. बीडची लक्तर तर वेशीवर टांगलेली आहे, लावली SIT. अशीच आहे तर एखाद्या सुप्रीम कोर्टाच्या रिटायर्ड जज कडून एक कालबद्ध SITची घोषणा त्यांनी करायला पाहिजे होती. मात्र साधी SITची घोषणा करायला तयार नाही, याच्याबद्दल आम्ही चौकशी करू म्हणायला तयार नाही. आणि या संदर्भामध्ये भाजपचे प्रांताध्यक्ष जे आहेत, जे स्वतःच्याच मतदारसंघात, बावनकुळे साहेब हे स्वतःच्याच मतदारसंघात या सगळ्या घोळातून ते निवडून आलेले आहेत आणि त्यांच्याजवळ उत्तरच नाही. त्यामुळे ते पण काही विचित्र आणि असंबंध अशा स्वरूपाचं ते वक्तव्य करतात आहे. या सगळ्या वक्तव्यामध्ये ते नाहक राहुल गांधींना जे कुठेतरी टार्गेट करू पाहतात आहे, हे आम्ही खपवून घेणार नाही. आपण राहुल गांधींच्या संदर्भात आपल्याला बोलण्याचा कुठला अधिकार नाही. राहुल गांधींनी जे तथ्य मांडले त्या संदर्भात बोला. आणि या संदर्भामध्ये आपण बोलत असताना आपण लोकशाहीचे खरे पाईक आहात का आपण चोरी करून, आपण दरोडा टाकून, मताची फिक्सिंग करून निवडून आलेला आहात, हा आपल्या संदर्भामध्ये उपस्थित झालेला प्रश्न आहे, हा राहुल गांधींच्या संदर्भात नाही. त्यामुळे राहुल गांधींच्या संदर्भात जर कुठलाही आपण निराधार आरोप केला आणि जर अपशब्द वापरले तर याद राखा, हा देखील सज्जड दम या निमित्तानं आम्हाला द्यायचा आहे. त्यामुळे या सर्व लेखांवर मेरिटवर चर्चा झाली पाहिजे, या सर्वांची चौकशी झाली पाहिजे. आणि हे भाजप चौकशीपासून का पळ काढत आहे याचाच अर्थ ही फिक्सिंग झालेलं त्यांनाही कुठेतरी मान्य आहे. त्यामुळे हा लेखापुरता विषय नाही, याची तर एक सिक्वेन्सनी आपण हा महाराष्ट्रामध्ये प्रयत्न करतो आहोत. या संदर्भातली काही पहिली पत्रकार परिषद नाही. यापूर्वी आमचे चक्रवर्तीजी जे काँग्रेसचे एक महत्त्वपूर्ण विभागाचे प्रमुख आहेत, रिसर्च डिपार्टमेंट जो काँग्रेसचा आहे त्यातले प्रमोद चक्रवर्तीजी या ठिकाणी आले होते. आमचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी सप्पलजी जे आहेत, गुरुचरण सप्पलजी, ते या ठिकाणी आले होते. आणि त्याच्या समक्ष
एक महाराष्ट्रामध्ये पत्रकार परिषद घेत असताना 30 मतदारसंघामध्ये आपण याची शहानिशा करू असा आपल्यापर्यंत यापूर्वीच आम्ही सांगितलं होतं. आपल्याला सर्वांना आठवत असेल, आपण आपल्या माध्यमातून, आपल्या वर्तमानपत्रातून, दैनिकातून, चॅनलच्या माध्यमातून ती पत्रकार परिषदेत दाखवली होती. आणि त्या 30 मतदारसंघामध्ये या सगळ्या बाबतीमध्ये घोळ झाल्याचे हजारो पुरावे हे आम्हाला मिळालेले आहेत. एवढंच काय, तर आता यांचं पुढचं जे पाऊल आहे, आता यावर रणकंदान उठणार आहे, मात्र यामधून हे पळून जाणार आहे. यात कुठलीही नैतिकता भाजपजवळ, केंद्रातल्या आणि राज्यातल्या लोकांजवळ उरलेली नाही. याचा मागचं जे षडयंत्र आहे हे देखील समजून घेतलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याची पुनरावृत्ती करण्याकरता आता भारतीय जनता पक्ष हा सरसावलेला आहे. वास्तविक पाहता ज्या मतदार यादीवर एवढे आरोप झाले, त्या मतदार यादीची समीक्षा आम्ही करू असं सरकारने सांगितलं पाहिजे. आणि जेव्हा आरोप होतात, रामाचं नाव उठसूट घेणाऱ्या लोकांनी त्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचा आदर्श घेतला पाहिजे. आरोप झाल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी ज्या पद्धतीने रिप्लाय दिला होता, अहो तुम्ही जय श्रीराम जर म्हणता तर तुमचा आरोप होत असताना तुम्ही म्हणा की या सर्व आरोपांची आम्ही चौकशी करू, पारदर्शक चौकशी करू, कालबद्ध समयबद्ध चौकशी करू. मतदार याद्यावर आक्षेप आहे तर मतदार याद्यांची समीक्षा करू, मतदार याद्यांमध्ये जे चुकीचे नाव आहे ते आम्ही काढू. हा प्रभू रामचंद्रांचा वारसा यांच्याजवळ नाही. हा जो आरोप झाल्यानंतर त्याची शहानिशा केली पाहिजे हा धर्म सांगतो. मात्र हे अधर्मी आहेत आणि हे अधर्मी असल्यामुळे हे असत्याचा कुठेतरी आधार घेत आहेत हे देखील सांगितलं पाहिजे. आणि हे सांगत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात यांना असाच घोटाळा करायचा आहे. नव्हे तर बिहारमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत महाराष्ट्राचाच कित्ता गिरवला जाणार आहे. आणि बिहारच्या निवडणुकाही या कशा कॅप्चर केल्या जातील, त्या कशा चोरून आणता येतील, कसा त्यामध्ये मतदानावर दरोडा टाकता येईल आणि त्याही ठिकाणी अनावरस मतदान कसं वाढवता येईल, हा संपूर्ण प्रयत्न हा भाजपचा यामागे आहे. आणि याचा पर्दाफाश केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हा संकल्प आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आगामी 8 दिवसामध्ये 12 तारखेपासून तर पुढचे 3 दिवस आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही मशाल मोर्चा काढणार आहोत. आणि मशाल मोर्चा काढत असताना आमचा सविनय त्या ठिकाणी ही भूमिका संघर्षाची राहणार आहे. जे जेलमध्ये जायला घाबरतात ते काँग्रेसमध्ये राहू शकत नाही. जे काँग्रेसमध्ये आहेत त्यांचा बाणा आता स्वातंत्र्य संग्राम सेनानींचा आहे. काँग्रेसचा कार्यकर्ता पळपुटा नाही. आणि आमच्या या मोर्चाकरता आता परवानगी देऊ नका अशा प्रकारचे देखील आदेश दिला जाणार आहे. मात्र आम्ही कुठल्याही धमक्यांना किंवा सरकारच्या या जुलमी स्वरूपाला आम्ही थांबणार नाही. प्रसंगी सविनय कायदा भंग आम्ही करू. मात्र काँग्रेसमध्ये राहणारा माणूस हा आता तोच आहे की जो संघर्ष करू शकतो. आणि तो संघर्ष या स्वरूपामध्ये आम्ही करणार आहोत. मशाल मोर्चा घेऊन जाऊन आम्ही थेट स्वरूपामध्ये राष्ट्रपतींना या संदर्भामध्ये आम्ही ताबडतोबीने इंटरव्हेन करण्याचं आणि या सर्व प्रकरणाची चौकशी करा हा आमचा पहिला टप्पा राहणार आहे. त्याला कशी प्रतिसाद मिळतो हे ठरल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही जाऊ. मात्र आता 12 तारखेपासून या संदर्भामध्ये आम्ही मोर्चे काढणार आहोत. मी प्रांताध्यक्षा नात्यानं गडचिरोली जिल्ह्यामध्ये या स्वरूपाच्या आणि अनुषंगिक जे सर्व विषय आहेत या अनुषंगानं त्या मोर्चामध्ये तिथे मी सहभागी होणार आहे. आणि ही या सगळ्या एकंदरीत स्कॅमची, या मॅच फिक्सिंगची ही परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या समक्ष आहे, पुढ्यात आहे. भाजपची लोक मान्य करतात की हे बरोबर आहे, हे झालेलं आहे. अनेक पत्रकार मित्र हे मुख्यमंत्र्यांना भेटले, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्याचा दुजोरा दिला आहे हे देखील खाजगी समजतात. आता भाजपचे लोक आज फोन करून त्यांनी सांगितलं की आज आलेला जो लेख आहे राहुल गांधीचा जे ट्विट आहे ते बरोबर आहे. त्यामुळे दुजोराला इकडे तिकडे जाण्याची आवश्यकता नाही. हा एकांगी राजकीय आरोप नाही, हा मुद्देसूद स्वरूपाचा आहे, अभ्यासपूर्ण स्वरूपाचा आहे, शासकीय आकड्यांचाच आहे. आणि याचा ताबडतोबीनं याची चौकशी होऊन यातल्या अनियमितता या दूर केल्या पाहिजे आणि दोषींवर कारवाई केली पाहिजे. मात्र हे सरकारच चुकीच्या पद्धतीने असंवैधानिक स्वरूपात मतांवर डल्ला टाकून मतांची चोरी करून स्थापित झालेलं आहे, म्हणून ते यातून पळ काढत आहे. बावनकुळे असं म्हणतायत राहुलजी 2009 मध्ये 5 महिन्यात 30 लाख
मतदार वाढले तेव्हा तुम्ही घोटाळा केला होता का? 2009 ला निवडणूक आयोगावर विश्वास होता की तेव्हाही काँग्रेस आयोग युतीत होती. स्वतःच अपयश लपवण्यासाठी दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा. अहो बावनकुळे, तुम्हाला 5 वर्ष सरकारने बाहेर ठेवलं. आपण अडाणीच्या इलेक्ट्रिक कंपनींना प्रोटेक्ट केलं नाही, त्यांना ठेके दिले नाही अडाणींना, म्हणून 5 वर्ष आपल्याला मंत्रिमंडळाच्या बाहेर राहावं लागलं. आता याच्यासाठी कोणती चौकशी आम्ही मागायची? हे तर जाहीर आहे ना की 5 वर्ष आपण मंत्री असताना तुम्हाला साधं तिकीटही दिलं नाही, तुम्हाला मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवलं. आता याची चौकशी आम्ही करावी अशी मागणी करणार का आहोत? तुम्ही याचे उत्तर कशाला देता? या संदर्भामध्ये चौकशीला सामोरे जा. आपण चौकशीपासून का पळ काढत आहात? विधानसभा निवडणुकीत एकत्र लढली, फक्त काँग्रेसलाच वाटतंय का की मतदार वाढले? इतर 2 पक्ष या तुमच्या मशाल मोर्चात असणार आहेत का? त्यांच्याशी काय चर्चा झाली? या संदर्भामध्ये केवळ आमच्या मित्रपक्षांनी सोबत यावं ही आमची त्यांच्याकडून अपेक्षा नसून यामध्ये भारताच्या तमाम नागरिकांनी आमच्यासोबत या मुद्द्याच्या अनुषंगाने यावं हे आमचं आव्हान आहे. या मोठ्या संदर्भात काही 2 पक्षांच्या नेत्यांसोबत तुम्हाला मी त्यातून विस्तृत त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनाही आमची कुठून अपेक्षा राहणार आहे. नागरिकांनी पण याच्यात सहभागी व्हावं, ऍक्टिव्हिस्टांनी याच्यात सहभागी व्हावा. हा काही पक्षीय 2 पक्ष, महाविकास आघाडी, महायुती एवढ्यापुरता हा प्रश्न नाही. हा भारताच्या लोकशाहीवर च्या अनुषंगानं, टिकवण्याच्या अनुषंगानं निर्माण झालेली परिस्थिती आहे. त्यामुळे एकंदरीत याची व्याप्ती बघता यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं. आदरणीय आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष कुणाल बाबा पाटील यांच्या मतदारसंघातही आपण स्टोरीज आपण केलेल्या बघितल्या. त्यांच्या मतदारसंघात या मतांवर डल्ला टाकलेला आपण बघितला, त्या अनियमितता बघितल्या. तिथे जाऊन समजत नाही की मतदान एवढं कमी कसं झालं. एका गावातले तर व्हिडिओ होते की त्या गावामध्ये त्यांना बिलकुल कमी मतं मिळाले. गावच्या गाव रस्त्यावर येऊन त्यावेळेस ॲजिटेशन करताना आपण सर्वांनी बघितलं होतं. दसरखुद तेही आजच्या पत्रकार परिषदेला हजर आहेत. आमचा प्रोटेस्ट, आमची जागृती, आमचं कर्तव्य हे भारताच्या नागरिकाच्या कर्तव्यामध्ये आणि लोकशाही वाचवण्याकरताचा संघर्षाचा हा भाग आहे. आणि अशा वेळेस आपण शांत बसलो तर ते आपल्याला स्वतःला भारतीय नागरिक म्हणून घेण्याचा अधिकार नाही. ज्यांचं या देशावर प्रेम आहे आणि जे भारत माता की जय म्हणतात, जे वंदे मातरम म्हणतात, त्यांनी या मूलभूत स्वरूपाच्या स्कॅमच्या संदर्भामध्ये आवाज उठवला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे. पाहिलं की ईव्हीएमवरती वारंवार बोलत होता. ईव्हीएमचा मुद्दा कुठेतरी मागे पडला, ईव्हीएमवर तुमचा आरोप होण्याचा. या एकंदरीत हा सर्व निवडणूक आयोगाच्या कामकाजाच्या अनुषंगानं हा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि हा स्पष्ट स्वरूपामध्ये आहे. आणि या सर्व गोष्टींना जुनं सगळं सोडा, नवीन धरा आणि याचा झालं की नवीन धरा, हा नाही. हा फंडामेंटल लोकशाहीच्या अनुषंगाने प्रश्न आहे. त्यामुळे फोकस स्वरूपामध्ये या सर्व गोष्टींवर आम्ही लक्ष देणार आहोत. कुठलाही मुद्दा नव्याने धरलेला नाही आणि कुठलाही जुना मुद्दा सोडलेला नाही. अहो, लोकशाहीच्या मुळावर प्रश्न उठला आहे. जिथे निवडणुकाच फिक्स केल्या जातात आहे, हा आरोप होतोय, त्याचे तथ्य समोर येतात आहे. आणि अशा ह्याच्यात इथे जाणार का, तिथे जाणार का, यांना भेटणार का, त्यांना भेटणार का, याचं काय होणार, त्याचं काय होणार, हे सर्व प्रश्न गैरलागू आहेत. मी आपल्याला हेच सांगतोय की मुळात निवडणुकाच हायजॅक, निवडणुकाच कॅप्चर अशी करण्याचा बाका प्रसंग महाराष्ट्रावर, देशावर आलेला असताना इथे तिथे यांचं हे प्रश्न गैरलागू होतात. याच मूळ प्रश्नाला धरून काम करण्याची आगामी काळात आवश्यकता आहे. हा राजकीय प्रश्न नाहीये, मात्र राज्यभरातील ज्या अनाथ मुलं आहेत त्यांच्यासाठी बाल संगोपन योजना जी आहे ती सुरू केली होती. या योजनेला यावर्षी 50 वर्ष पूर्ण होत आहेत, मात्र राज्य सरकारने 3 वर्षापासून त्याला निधी दिलेला नाही. त्यामुळे त्यांचं पालन पोषण, त्यांचं शिक्षण कसं करायचं हा प्रश्न समोर आला आहे. एकीकडे लाडकी बहीण सांगणारं जे सरकार आहे तेच आता त्याचीच पूर्तता करण्यामध्ये त्यांची दमछाक होतात आहे. त्यांनी आदिवासी विभागाचा पैसा चोरला, त्यांनी दलितांच्या जो सामाजिक न्याय विभागाचा आहे त्यांचा पैसा काढला. आता अनाथांच्या तोंडातला घास देखील त्यांनी हिरावून घेतल्याचं हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीचे मृत्यूच्या उपरांत तिचं जे बाळ आहे, तिचं जे लेकरू आहे आणि त्या अर्थानं सरकारचा जो भाचा आहे याला ते उपाशी ठेवतात आहे आणि स्वतः उपाशी राहण्याकरता हा सगळा खेळ ते रचत आहेत. त्यामुळे
अनाथांच्या संदर्भामध्ये जो मोठ्या प्रमाणावर जो अन्याय झालेला आहे, मुळातच अनाथांना आता महाअनाथ ते जे करू पाहत आहेत, हे अत्यंत चुकीचं आहे. राजकीय प्रश्न आहे. दोन्ही पवार आणि दोन्ही ठाकरे भविष्यामध्ये एकत्र येतील अशा चर्चा रंगलेल्या आहेत आणि त्याबद्दलच्या ज्या चर्चा, प्राथमिक चर्चा त्या देखील दोन्ही पक्षांमध्ये होत आहेत अशी सुद्धा माहिती मिळते. त्यामुळे काँग्रेस ही महाविकास आघाडीचा भाग आहे. महाविकास आघाडी सोबतच राहणार आहे हे दोन्ही पक्ष, की जर नाही राहिले तर मग काँग्रेस. या प्रश्नाचं वारंवार आम्ही काँग्रेस म्हणून, प्रदेश अध्यक्ष म्हणून आम्ही उत्तर दिलेलं आहे. एकंदरीत सध्याच्या जी राजकीय वाटचाल किंवा जे राजकीय आवश्यकता आहे, जो एकंदरीत जो गाभा आहे तो भारताच्या लोकशाहीचा आहे आणि भारताच्या लोकशाहीवर भाजप घाला घालत आहे. ते वेगवेगळ्या सर्व प्रकरणाच्या निमित्तानं समोर येत आहे. त्यामुळे आज राजकीय पक्षांचं कर्तव्य काय, राजकीय पक्षांची भूमिका काय असली पाहिजे, तर लोकशाही वाचवण्यासाठी एक लढा उभारणं आणि संघर्ष करणं हा मूळ मुद्दा आहे. त्यासोबतच संविधानाचे संवर्धन आणि संरक्षण आहे. या भूमिकेवर जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊन राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि देशामध्ये इंडिया अलायन्स हा पुढे कार्यरत राहील. संग्राम थोपटेंना तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ते अपयशी ठरला. आता विशेषतः दत्तात्रय भिंदा काँग्रेस का फरिदाहू म्हणणारे दिलीप सानंद आता तुम्ही साथ सोडत आहेत, नेमकी प्रतिक्रिया काय आहे? त्यांना थांबवण्याचे प्रयत्न झाले होते. यांना काही थांबवण्याचे प्रयत्न कुठे केल्या जात नाही आहेत. यामध्ये सर्व काही आलंय. आर पाटलांनीच सावकार या विषयाच्या अनुषंगानं शेगाव या त्यांच्याच मतदारसंघात एक जुनं भाषण केलं होतं. ते जर आज कुठे असेल तर कृपा करून ते उपलब्ध करून द्या. माझ्या ते स्मरणात आहे. त्यामुळे ज्यांच्या अनेक गोष्टी आहेत त्यांना त्यांच्या वाटचालीकरता, पुढच्या वाटचालीकरता शुभेच्छा. काही लोकांनी पक्ष आमचाही बळकवून ठेवलेला होता. आज तो त्या ठिकाणी कुठेतरी मोकळा होत आहे. त्यामुळे असे काही सावकारी वृत्तीचे, प्रवृत्तीचे आणि हेकेखोर लोक हे या संदर्भात मला कुठली टिप्पणी करायची नाही. विजयवाड्याशिवाय 2 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली, शिष्टमंडळात होत्या त्या. त्यांनी पत्रकार परिषदेत इंदिरा गांधी, नेहरू आणि मनमोहन सिंग नंतर परराष्ट्र धोरण संबंध चांगले ठेवलेत तर ते नरेंद्र मोदी यांनी ठेवलेत असं कौतुक केलंय. एकीकडे तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी लढताय, त्यांनी लोकशाहीवर घाला घातल्या म्हणताय, मात्र तुमच्या मित्र पक्षातीलच नेते अशा पद्धतीचं कोणता पक्ष, कोणता मित्र, काय हा जो आहे हा संदर्भ जो आहे तो तपासून बघण्याची आवश्यकता. तेव्हा आपण आंतरराष्ट्रीय मापदंड आहे, बोलायचा बात आणि बोलायची कडी या स्वरूपात नाही. आज रोजी आपल्यासोबत किती देश उभे आहेत, आपल्या देशाची किती लोकांनी बाजू घेतली. आज आपला सिंदूर ऑपरेशनच्या कामगिरीनंतर आपण लष्कराचं अभिनंदन करतो आहोत आणि निश्चित आपला लष्कराने त्या ठिकाणी फत्ते हासिल केली आहे. मात्र पाकिस्तान आज स्वतः विजयाचे दावे करतोय आणि पाकिस्तान स्वतःच म्हणतोय की आम्ही भारताला पराभूत केलंय. आणि अशा परिस्थितीमध्ये आपली बाजू घेण्याकरता आज किती देश उभे आहेत आणि या देशांच्या संख्येतच यश आणि अपयश आंतरराष्ट्रीय स्तरावरचं आपलं दडलेलं आहे. विजय वडेट्टीवारांनी म्हटले की जर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले त्याचं आम्ही स्वागत करू. भारत जोडो ही आमची भावना आहे, भूमिका आहे आणि आम्ही तोडोवाले आम्ही जोडोवाले आहोत. हिंदी में ब्रीफ कर दीजिए. राहुल गांधी ने एक अखबार में लेख लिखा और कहा कि किस प्रकार से विधानसभा चुनाव के दौरान धांधली हुई और ट्वीट करते हुए ये कहा कि अंतिम बारी जो है बिहार की है, जिस प्रकार से महाराष्ट्र में धांधली हुई उस प्रकार से बिहार में हुई. बेशक महाराष्ट्र की जो सरकार है, ये सरकार मतों में हेराफेरी करके जो वोटर लिस्ट है उसके साथ खिलवाड़ करके और जिनके माँ बाप नहीं ऐसे नए मतदाता को इन्होंने अनावरत स्वरूप में पैदा करके इन्होंने मतदान जो है वो बढ़ाया. ये हकीकत है और ये हकीकत हमारी आरोप स्वरूप में नहीं है, तो ये प्रारूप स्वरूप में है जो सरकार के ही जो दस्तावेज है उसी से ये बात साबित हो चुकी है और इसकी जांच होना चाहिए. ये गणतंत्र, लोकतंत्र, लोकशाही पर ये किया गया बीजेपी का हमला है. इस पर जो चुनाव आयोग है वो चुप्पी साधे इस पर बैठा हुआ है और आने वाले दिनों में महाराष्ट्र की लोकल बॉडी गवर्नमेंट, लोकल जो बॉडी इलेक्शंस है उसमें और बिहार के चुनाव में इसी को दोहराने का प्रयास और षड्यंत्र बीजेपी का है. सर, दूसरा सवाल ये है कि जब इस में चर्चा चल रही है कि दोनों
दिया कि वो जल्दी सरप्राइज देंगे महाराष्ट्र की जनता के मन में जो है वो बोला जाएगा। अगर साथ में दोनों भाई आते हैं तो कांग्रेस की क्या भूमिका है? महाराष्ट्र के जो मन में है वो बेशक होता है तो उसका स्वागत है, मगर अभी महाराष्ट्र के दिमाग में, सब लोगों के दिमाग में जो चीज आना चाहिए वो गणतंत्र का हमला है और उसको सब ने मिलकर साझा इसके खिलाफ में आवाज उठाने की आवश्यकता है। पीएम राव को संविधान निर्माता बनाने की मुहिम जो है इस प्रकार की छेड़ी गई है, उसे लेकर और उसमें संविधान निर्माता जो है डॉक्टर बाबा अम्बेडकर है, लेकिन अब पीएम राव को जो है संविधान निर्माता के तौर पे पेश करने की कोशिश हो रही है, देश भर में मुहिम चलाई जा रही है। और सवाल इसलिए ऐसा क्योंकि कल एक प्रोग्राम में जो भारत के पूर्व मुख्य न्यायाधीश हैं चंद्रचूड़, वो शामिल होंगे ऐसे मंचों पर। भारत का संविधान निर्माण के जो प्रक्रिया चल रही थी, जिसमें 300 जीते हुए जो जनप्रतिनिधि है वो उसमें शामिल हो रहे थे, उस पर डिबेट हो रहे थे, जो ड्राफ्टिंग कमेटी उसके चेयरमैन डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर सब चीजों को नोट कर रहे थे, ये सारी प्रक्रिया में से भाजपा दूर था। और राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, उनकी जो पितृ संस्था है, उनका कहना था कि जो संविधान है वो जो आध्यात्मिक भारत की जो धरोहर है, जो समाजवाद पर आधारित है, जो भाईचारे पर आधारित है, जो अद्वैत पे आधारित है, उससे भारत के संविधान का निर्माण न हो तो भारत के संविधान का निर्माण जो है वो मनुस्मृति के अनुसार हो, जिसमें भेद है, जिसमें चतुर्वर्ण है, जिसमें स्त्री पुरुष समानता को नकारा गया है, इसी को मद्देनजर भारत का संविधान निर्माण किया जाए, ये उस वक्त उनका कहना था। बंच ऑफ थॉट नाम की गोलवलकर गुरुजी की लिखी हुई किताब जो है वो उनका आईन है, इसलिए भारत का जो महान संविधान है उनको तब भी वो मंजूर नहीं था और अभी भी उसके साथ आए दिन खिलवाड़ करने का कोई भी मौका बीजेपी नहीं छोड़ती। ये उसी कड़ी का, उसी श्रृंखला की एक ये कड़ी है। सर, एक प्रश्न आहे, संजय राऊत आता एक मात्र लोकांना समजलेले आहे की एकनाथ शिंदे मला शिंदे होते आणि त्यांनी मला म्हणाले की मला आता नागपूर आहे, हे वय आता पूर्णमध्ये जाण्याचं नाहीये। त्यांच्या दोघातलं ते संबंध आहेत, त्यांनाच त्याची माहिती असेल। मी एकनाथ शिंदे साहेबांना जे काही भेटलो ते सभागृहातच भेटलो, त्यामुळे या संदर्भात आता एकनाथ शिंदे साहेबांनीच खुलासा करावा आणि नातवंडांच्या सोबत त्यांचं मन रमतं हे त्यांनी आधीच सभागृहात रेकॉर्डवर सांगितलेलं आहे, त्याचा त्यांनी विचार करावा। थँक्यू।